नमस्कार. आज होती एकादशी म्हणून मी बाहेर छान अशी रांगोळी काढली. त्यानंतर दूध मागवलं आणि किमयाला थोडासा खोकला होता तर आल्याचा रस आणि मध दिलं. इथे एंजल आणि किमयासाठी मी तिखट शेवया बनवल्या. किमयाच्या भाषेत त्याला मॅगी म्हणतात. आणि आज यांच्यासोबत मम्मी पप्पांना बाहेरगावी जायचं होतं म्हणून आज ते पण येणार होते. मग त्यांच्यासाठी पण आज मी साबुदाणा बनवला होता. ते गेल्यानंतर मी किमया आणि एंजलने आम्ही पण फराळ केला. त्यानंतर किमयाला झोपवलं आणि एंजल इथे लॅपटॉपवर कार्टून बघत होती कारण दुपारी तिला खूप बोर होतं. थोड्या वेळानंतर किमया उठली आणि तिथे खेळत होती. त्यानंतर मम्मी पप्पा पण घरी आले आणि इथे तिची मस्ती चालू होती. उपवास होता म्हणून मी भगरीचे थालीपीठ बनवले आणि त्यासोबत राजगिऱ्याचा लाडूसुद्धा खाल्ला. आजी बाबांसोबत किमया बाहेर गेली होती. त्यानंतर ती एक बलून घेऊन आली आणि घरात मस्त खेळत होती. रात्री ती पप्पांसोबत क्रिकेटसुद्धा बघत होती. तिला क्रिकेट बघायला खूप आवडतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आजी बाबा आणि एंजल घरी गेले कारण एंजलची पण शाळा चालू झाली होती. इथे एंजल आजीला आणि बाबांना सांगत होती की तुम्ही दीदीला सोडून परत या बरं का, मी तुमची वाट बघेल आणि त्यांना पप्पी देऊन बाय बाय करत होती. त्यानंतर ते निघाले आणि तिने छान असं बाय बाय केलं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.